नमस्कार मंडळी, मी प्रणाली। तर आज मी एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आले आहे, ते म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे नक्की काय, ती कशी होते आणि नॉर्मल डिलिव्हरी होताना प्रत्येक टप्प्यामध्ये काय काय होतं याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे। तर ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांच्यासाठी, तिच्या कुटुंबियांसाठी आणि ज्यांना फ्युचरमध्ये बाळ हवं आहे त्या सगळ्यांसाठी व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। ही माहिती खूप असणं गरजेचं आहे, त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात पहिले डिलिव्हरी आहे किंवा प्रसूती जी आहे ती अचानक होत नाही, त्याच्या आधी शरीर आपल्याला काही चिन्ह देतो, काही संकेत देतो। तर सगळ्यात पहिले हेच सांगेल की लेबर पेनची चिन्ह काय आहेत, आपल्याला कसं कळतं की डिलिव्हरी आता होणार आहे। तर नंबर 1 हे आहे की वेदना म्हणजे कॉन्ट्रॅक्शन। आपल्याला दर सुरुवातीला 25 ते 30 मिनिटांनी कळा यायची सुरुवात होतात आणि त्याच्यानंतर ह्या कळा वाढत वाढत जाऊन तर ते 5 ते 10 मिनिटांनी या कळा आहेत त्या यायची सुरुवात होते, त्याची फ्रिक्वेन्सी अशी होते। आणि ह्या कळा, एक जी कळ आहे जी तुम्हाला 5 ते 10 मिनिटांनी येते ती 30 ते 60 सेकंद थांबते, म्हणजे अर्धा मिनिट ते 1 मिनिटापर्यंत थांबते। अशा जर कळा येत असतील तर हे डिलिव्हरी जवळ आल्याची किंवा डिलिव्हरी आता आपली होणार आहे याचं पहिलं लक्षण आहे। लक्षण नंबर 2 म्हणजे की ब्लिडिंग आणि स्पॉटिंग। एकदम हलका गुलाबी किंवा तपकिरी, फिकट तपकिरी रंगाची स्पॉटिंग झाली तर समजायचं की आपल्या गर्भाशयाचं तोंड आहे ते उघडायची सुरुवात झालेली आहे आणि आपली डिलिव्हरी जवळ आलेली आहे। आणि नंबर 3 म्हणजे वॉटर ब्रेक म्हणजे काय, बाळाच्या भोवती एक पाण्याची पिशवी असते जी बाळाचं संरक्षण करत असते। ज्यावेळी हे वॉटर ब्रेक होतं ते अचानक सुद्धा होऊ शकतं किंवा म्हणजे हळूहळू सुद्धा होऊ शकतं। तर हे जरी झालं तरी तुम्हाला त्वरित डॉक्टर गाठायचं आहे। तर आता सगळ्यात मेन आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे की या चिन्ह ओळखल्यानंतर आपण कसं नॉर्मल डिलिव्हरीच्या प्रक्रियेला लागतो। तर सगळ्यात पहिली स्टेप याच्यामध्ये ही असते की सर्विक्स डायलेशन। आता सर्विक्स म्हणजे काय, तर सर्विक्स म्हणजे आपल्या गर्भाशयाचं तोंड आणि डायलेशन म्हणजे काय, ते गर्भाशयाचं तोंड उघडण्याची प्रक्रिया। तर सगळ्यात पहिले जेव्हा आपलं गर्भाशय पूर्ण बंद असतो तेव्हा त्याची ओपनिंग असते किंवा उघडलेला अंतर असतो तो 0 सेंटीमीटर असतो, म्हणजे असा पूर्ण बंद असतो। तर हा म्हणजे आपली गर्भाशयाचं तोंड बंद। आणि जेव्हा ते 10 सेंटीमीटर म्हणजे सुमारे एका आपल्या छोट्या पट्टी एवढं जेवढं होतं तेव्हा समजायचं की पूर्ण आपलं सर्विक्स म्हणजे गर्भाशय पूर्ण ओपन होऊन आपलं बाळ बाहेर यायची सुरुवात झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये पण 3 स्टेप असतात, म्हणजे अर्ली स्टेज म्हणजे सगळ्यात पहिली स्टेज म्हणजे जेव्हा आपलं 0 सेंटीमीटर ते 3 सेंटीमीटर एवढं जेव्हा ओपनिंग होत असते तेव्हा आई नॉर्मल असते, एकदम ती चालू शकते, बोलू शकते, फक्त थोडं थोडं पाणी येऊ शकतं किंवा हलकी ब्लिडिंग होऊ शकते। जेव्हा 4 ते 8 सेंटीमीटर म्हणजे साधारणतः एवढी जेव्हा ओपनिंग दिसत असेल तुम्हाला, एवढी जेव्हा ओपनिंग आपल्या गर्भाशयात असते तेव्हा आईला कळा आहेत किंवा कॉन्ट्रॅक्शन आहेत त्या फ्रिक्वेंटली म्हणजे लगेच यायची सुरुवात होते आणि आईला त्रास व्हायची सुरुवात होते। आणि जेव्हा पूर्ण 8 ते 10 सेंटीमीटर ओपन असतं तेव्हा आई खूप थकलेली असते, खूप जास्ती कळत असतात। तर यानुसार सुद्धा एक अंदाज मांडू शकता की आपली पिशवी आहे ती किती ओपन झालेली आहे। तर हे सगळ्यात पहिलं सर्विक्स डायलेशन म्हणजे गर्भाशयाची ओपनिंग, गर्भाशयाचं तोंड उघडण्याची प्रक्रिया ही आपल्या प्रेग्नन्सीची सगळ्यात पहिली प्रक्रिया असते। दुसरं म्हणजे डिलेव्हरी म्हणजे बाळ आपलं बाहेर येणं। तर जेव्हा 10 सेंटीमीटर आपलं गर्भाशय ओपन झालेलं असतं पूर्ण, त्यावेळी आपल्या बाळाचं डोकं खाली सरकत त्याची केस दिसायला लागतात आपल्या योनीतून। तेव्हा बाळ आपलं जन्माला म्हणजे बाहेर यायला सुरुवात झालेली असते। तेव्हाच आपलं डॉक्टर आपल्याला स्ट्रेचरवरती झोपून ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात आणि नॉर्मल प्रक्रियेसाठी काय करतात ते मी इथे सांगते। तर त्यानंतर डॉक्टर आपल्या प्रत्येक कळ्याला पुश द्यायला सांगतात। पुश म्हणजे काय, तर मी एकदम क्लिअरली बोलते, जेव्हा आपल्याला शी कडक होते त्यावेळी आपण जसा जोर देतो तसा जोर आपल्याला प्रत्येक कळेला, प्रत्येक वेदनेला द्यायला लावतात। त्या पुशमुळे आपलं बाळ प्रत्येक कळेच्या सोबत बाहेर पडायची सुरुवात होते। तर तुम्हाला डॉक्टर ज्यावेळी सांगतील त्यानुसार तुम्ही प्रत्येक कळेला पुश करायचं आहे नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी। तर हे सगळं आपल्या सेकंड स्टेपमध्ये होतं। ह्याच्यामध्ये पण खूप सारे पॉईंट आहेत, काहींना खूप वेळ लागतो बाळ बाहेर यायला, काहींना लगेच होतो। तर हे तुम्हाला यावेळी डॉक्टरवरती पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि ही सेकंड स्टेप एकदम डॉक्टर जसे सांगतील तसा पूर्ण शीच्या जागी जोर लावायचा आहे आणि तिथूनच आपली जी सेकंड स्टेज आहे ती पूर्ण होते। त्याच्यानंतर थर्ड स्टेज ही आहे की प्लासेंटा, ज्याला आपण वर म्हणतो।
ती बाहेर पडायची स्टेज. तर डिलेवरी झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासाच्या दरम्यान डॉक्टर आपली जी प्लासेंटा आहे ती बाहेर आल्यानंतर सुद्धा चेक करतात पूर्ण बाहेर आलेला आहे की नाही आहे. ही आपली तिसरी स्टेज आहे. कधी कधी काय होतं की आपल्या वजायनल ओपनिंग जर आपली कमी असेल आणि बाळाचं डोकं वगैरे मोठं असेल तर डॉक्टर तिथे स्टिचेस म्हणजे थोडी कट मारतात आणि मग स्टिचेस सुद्धा करतात. त्यामुळे प्लासेंटा काढून झाल्यानंतर जे कट मारले जाते तिथे स्टिचेस करायचं काम आहे ते ह्या स्टेजमध्ये केलं जातं. त्याच्यानंतरची मेन हे आहे स्टेज आहे ती म्हणजे रिकव्हरी स्टेज. रिकव्हरी स्टेजमध्ये म्हणजे काय की जसं की सगळ्यांना माहिती आहे की डिलेवरी झाल्यानंतर आपल्याला खूप सारा रक्तस्राव होतो, म्युकस होतो. तर ही जी ब्लिडिंग आहे ती साधारणतः 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत चालू असते. तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे मॅटर्निटी पॅड ह्या काळामध्ये यूज करायचे आहेत. तर वरती जसे मी दाखवलेले आहेत तशा प्रकारचे मॅटर्निटी पॅड येतात किंवा आपण नॉर्मल रेग्युलर पॅडसुद्धा यूज करू शकतो. तर डॉक्टरकडे आपल्याला नॉर्मली हे जे मी पॅड आता म्हणते मॅटर्निटी पॅड तेच दिले जातात. त्यानंतर जसं तुमचं रिकव्हरी फेज येईल त्यानुसार तुम्हाला हवेत ते पॅड तुम्ही यूज करू शकता. तर ह्या थर्ड स्टेजमध्ये तुम्हाला खूप घरच्यांचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि स्वतःला रिकव्हरी करायची आहे. त्यासोबतच बाळाची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर हे सगळं नॉर्मल डिलिव्हरीबद्दल होतं. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की स्वतःवर खूप विश्वास ठेवायचा आहे, बिलकुल घाबरायचं नाही आहे, डॉक्टरांवर खूप विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतःची फार काळजी घ्यायची आहे. त्यामध्ये एक पॉईंट असा सांगावासा वाटतोय की ज्यावेळी तुमची डिलेव्हरी होते, बाळ ज्यावेळी बाहेर येतं त्यानंतर आपलं ऑलमोस्ट पेन आहे ते कमी झालेलं असतं. प्लासेंटा बाहेर येतं हलकंसं दुखतं आणि त्यानंतर स्टिचेस असतील तर आपलं थोडं दुखतं आणि मग आपलं जे पेन आहे ते कमी होतं. पण ज्यावेळी आपलं बाळ बाहेर होतं त्या क्षणी आपल्या शरीरातील जे हार्मोन्स आहेत त्यांचं पूर्ण इम्बॅलन्स होऊन आपल्याला प्रचंड प्रकारची थंडी होऊन आपल्याला शिवरिंग होते. म्हणजे आपलं अंग एकदम थरथर थंडीने कापायला लागतं. तर आई ह्या सगळ्यातून जात असते. तर ह्यावेळी तुम्हाला खूप स्ट्रॉंग राहायचं आहे. खूप आपल्या बाळासाठी आपल्याला एकदम स्ट्रॉंग व्हावंच लागतं प्रत्येक आईला. तर हे सगळं नॉर्मल डिलिव्हरीबद्दल होतं. नेक्स्ट व्हिडिओ मी सिझेरियनमध्ये काय केलं होतं, कसं होतं त्याच्याबद्दल आणणार आहे. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.